मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जकास शिरवाळ पडल्यालं बापून म्हस वगळाटात लावल्याली 4-8 दिसा माग यक वळीव कोसळल्याला कुठं कुठं हिरवाट फुटल्यालं गवताच्या वासावर जनावर माळ दातलत बसल्याली वंजळी एवढा घुंगूर हलवीत बापूची म्हस मारवाडी बायवाणे आपल्याच मस्तीत चरत होती. बापू गार वाऱ्याला पडल्या पडल्या सनई फुकत होता. आपल्या कलानं जमल ती गाणी वाजवत होता. नखरेल पण धारदार किन्नरी स्वर माळानं धावत होते. चरणारी गुरं मध्येच टवकारत होती. पुन्हा सूर पकडून सुरातच चरत होती. सावली पकडून बसलेल्या गुराख्या बाया कौतुकानं बघत होत्या. बाजार वाटेनं रघु येताना दिसला. हातात नुसताच म्हशीचा कासरा. काय र रघु, राम 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 राम, कुणीकडं र फिरी? म्हस नेली होती बाजारात. का मधीच? आता बघा, आपण काय तिला थोडा जीव लावला होता व्हय? भाकड म्हशी घ्यायच्या, गावात पाला घालून वाढवायच्या, गाबण्या राहिल्या की याच्या टिपणीला ऐकायच्या. तुमच्या वाणे आम्हाला गरीबाला कुठं नंदी आहे ती? लेका घ्याचं एखादं वासरू, म्हशी इतकं कष्ट खोंडावर करायचं. नंदी नंदी काय, 3 वर्षात खोंड परसा इतकं उच होतं या. करू करू, करणार तू करणार. हसायला काय झालं बापूसाहेब? काय नाही, धंद्याची चटक वायट बाबा. नंदीवाला असलाच तरी धंदा भराड्याचा. भाकड म्हशी वटणीवर आणून दावणीला लावायच्या. रघु असा धंदा नाही का? कसला? आरवाळ बायका सुलटून पुन्हा संसाराच्या दावणीला लावायच्या. काय चेष्टा करा राव आमची. चल तुम्या. अरे हो, इकडं य. आता नेमका मोक्यावर गावलायस त्या. ते मागचा 18 रुपये दे की र. पर पुढच्या टिपणाला दिला असतं तर. शाणा हो, आमच्या म्हातारीजवळ पैसे देऊन जा, पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. पण म्या तर समद पाहुण्याला देऊन टाकलं. लय दिसाचं कर्ज होतं. असं बापून हात पिरगळला. खिशात हात घालून इसाच्या 10 नोटा काढल्या. शंभराच्या बी 2-4 सापडल्या. 20 नोट बोटानं नाचवीत म्हणाला, ही काय राहाय तुणतुण्या? आईला मला बी थुका लावायला बघतोयास वय? पळत ना. पर वरचं 2 रुपये याज घेतलं याज. खरं म्हणजे रुपयाच घेणार होतो, पर नाही घेत. जा, पैसे नीट समळून ठेव र, नाहीतर एखादा काढायचा काटा तुझा. रघु पळाला. त्याच्याकडे हसतच बापू बघत होता. तेवढ्यात त्याची म्हातारी येताना दिसली. हातात पाटी, शेणकुटा गोळा करत येत होती. अरे बापू, त्या म्हशीला पाणी बिणी दावलंच का र? आता नेतो की वड्यावरती. आठवणीनं पाण्यावर ने. आरती इशी आली होती. आईचं टकुर तिच्या भवानीचं माझ्याकडं काय काम? म्हणत होती तू तिचा 1000 रुपये घेतल्या तीस. मी? आणि त्या रांडचं पैसं? सकाळ धरणं 3दा येऊन गेली की. आईला डोसकच फोडतो तिचा. कवा टवळीनं मला 1 गिन्नी दिलेली नाही. नसतं लचांड लावत्या व्हय माग. ध्यान ठेव म्हशीवर, मी आत्ता येतो जाऊन. ती गेल्या गावात दळण घेऊन. येईल सांची तवा बघ, चट येत्या मागायला. अग पर म्या घेतलेलंच नाही ती तर मागायचा प्रश्नच कुठं येतोया तिचा. तुझ्या भानगडी तुझ्यातून इस्तर. उगे म्हातारपणे माझ्या नरड्याला फास नका. तुझा बा सकाळ धरणं बसलाय टाळक्याला हात लावून घराकडं. एवढं कर्ज पोरानं कशाला काढलं म्हणून. रोजचं नवं रामायण घडतंय. तो राम्या आला होता का ग? त्यो कशाला येतोया? असतोया कवा सुदेत. प्रकरण तेवढ्यावरच मिटलं. मामाच्या पोरीचं लगीन बेस्तरवारी असल्याचा निरोप मिळता क्षणी म्हातारीनं संधी साधली. बापूला मोहर घालून ती घेऊन गेली. कुपणात नाचल्यावाणी वस्तीवरला याप तरी टळला. 10 दिवस मामाकडे राहून लग्नाचं नाचून बापू परतला. आई नव्या कोऱ्या पातळात. बापूलाही टावेल टोपी मिळालेली. मनावरचा सगळा ताण दूर झालेला. मायलेकरासने बघून म्हातारा नादारला. कसं ग झालं लगीन? मोठा माणूस तो. 7 नंदी आहे ते त्याचं. सिनेमावरलं नंदी त्याच्याकडून नेत्या ती. डोळं निवलं तर समद बघून. चांगलं झालं लगीन. ह्यो घोडा राहिला का तिथं शांतपणे? तर समद्या कामात ह्योच की मोहर. महादेव पावला म्हणायचा.
आता आपल्या बी पोराचं उरकायला हवं. बघू समद देव करतो, आपण नुसतं निमताचं धनी. हातपाय धुवून बापू चहा पेला. मामादेवीचं दर्शन घेऊन निघाला वस्तीवरनं फिरत. राम राम घेत सलाम ठोकत, बिडी फुकत आणि ख्याली खुशाली इचरत. 10 दिवसात माळावरती आणखी 7-8 पालं वाढली होती. गारुडी डक्कलवार जुगी येऊन विसावलं होतं. कोण कुठनं का येईना, बापूच्या समद्यांशी वळखी, कधी ना कधी गाठ पडल्याली, बोलणं चालणं झालेलं. एका पालामोर 2 नाथजोगी बसलं होतं. कानात सोन्याचं कडं, अंगावर भगवी कफणी, पायात घुंगर, पाठीला बाण, जवळच त्रिशूळ, कमंडलू पडल्यालं. नुकतीच भीक मागून आल्याली. राम राम बुवा. राम राम. ओळख आहे का नाही? तर अरे भाई भगवान की भूमी है ये, कोण किसे भुलेगा. ठीक है ना? वय काय म्हणतोय देव? चांगला हाय. देवाचं नाव घेत फिरायचं या कंदगाव. वाढतात भिक्षा, नाथाच्या भक्ताला पाठवत नाही कुणी परत. देवधर्म टिकून हाय अजून म्हणायचं. खुदा की नजर हे, मारणार झुटका. नको चल तू म्या. राम राम घालून निघाला बापू. इतक्यात एकनाथ भेटला. दुधाची वाटी नाचवीत चालला होता. काय र घेतलेस वाटीत? दूध हाय देवाला. मजी आवाज सोमवार नाही व्हय, नागोबाला दूध पाचतो की. हुसण्या गारुड्यात जाऊन. हुसण्या मजी तो लातूरकडचा व्हय. हा तोच तो. लय दिस काढलंसा मामाकडं तुम्ही म्हणायचं. लाडका भातचा येऊन देतोय व्हय परत. पैरण लेंगा घेतला असल, निदान धोतार तरी घेतलं तर. पण मी कशाला निसतूया? नेसणार नसलासा तर आम्हाला द्या. छे गंमत केली तुझी. हुसन्या गारुडी मस्तीतच पेटीला टेकून बसलेला. जवळच्याच जर्मनी तांब्यात दारू होती. भरात आलेली लेक घेऊन एकटाच पठ्ठ्या राहत होता. गारुड्याची पहिली काही पालं होती, पण त्यात हुसन्याचा रुबाब काही वेगळाच. दाढी कुरवाळीत तो दूरवर नजर लावून बसला होता. दोघांना बघताच सावरत उठला. या 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 या. देवाला दूध आणलं होतं. रखो उधर. एकनाथराव इसकी तारीफ. हा दोंडे रामाचा पोरगा बापूसाहेब, आमच्या वस्तीचं मालक आहे ती. राम राम सलाम. अच्छी हे जगा. व्हय कधी आला तुम्ही? 8 दिस होतील. दोंड्या मैतर माझा. सलाम सांग त्याला, म्हणावं एकदा येऊन जा हकडं. सांगतो की. हुसन्याचं पाल ऐस पैस. सापाचं 7-8 करडं मांडलेलं. 2-4 पुंग्या पडलेल्या. जवळच गोधडीच्या झोळ्या, जर्मनची भांडी, पाण्याचं डेरकं, मोकळं तांबडं भोपळं, चिरगुट, चिपाडं, बारकीशी चूल वर लोंबणारा कंदील. बाहेर चटई टाकून निवांत हवला हुसन्या बसल्याला. समोर फुटकी बशी, त्यात मीठ. तांब्यातली दारू पेत एखादा खडा तोंडात टाकायचा. एकटाच राहतोयस वय हुसन्या? छे लेख आहे की, ती काय आली? जळणाच्या काटक्या घेऊन लेख तरातरा आली. रेखागत बारक्या नाकाची, अंग हिरव्या मिरची वाणी भरल्यालं, सडसडीत पण स्वभावानं तिखट. किती टायम रंगे. आता दुसऱ्याच्या कुपणाच्या काठ्या चोरायच्या म्हणजे उशीर ह्यो होणारच की. कोण आले उरावरती पाहुणा आणखीन? अगं पाहुणं नाही ती, ह्यो एकनाथ, ह्यो बापू लगड्या धोंडी नंदेवाल्याचा. वही की दोडा. केवढा वाढलाय एरंडाच्या डिऱ्यावाणी. बाशिंग बिशिंग बांधलंस का नाहीस अजून? नाही अजून. नक बांधूस, पुरीचा दुष्काळ हाय. तसाच हिंडू पडल्यागत. कवा 10 वर्षाचा असताना लातूरला भेटला होता. बसायचा येऊन पुंगे घेऊन. साप बघितला की मुतायचा चड्डीत. बापूला काय बोलावं ते सुचना. कशाला हिकडा आलो असं त्याला झालं. रंगी मुलखाची फटकळ. हसायचा आणि कचकरणे डोळा हाणायची. बापूचं पार ताक झालं, तरी तो खोयावाणी हसत म्हणलाच, रंगे माझ्या लग्नाचा भारूड लावलेस तू कवा ग पिवळी वयाचीस? अरे आता पावतर 2 नवरं सोडलं तर. एक होता छक्का आणि दुसरा होता चोरटा. खुनाच्या पायात गेला तुरुंगात. आता त्याची वाट बघायला गांधी हाय वय मी. आली निघून माहेरला. माझा बाप हाय तवर मला जगात काय कमी नाही. हे दूध कुणी आणलं या? घ्या नागोबाचा परसाद. हुसन्या हसला. बिडी काढत म्हणला, गप्पाच्या नादात दुधाचं ध्यानच नाही. साली अक्कल काम नाही देती. रंगे तो पेटारा घे काळूरामचा. वरचं झाकण बाजूला करताच काळा ढोन नाक ठिसकारत फणा काढून उभा राहिला. बापूच्या डोळ्यात नजर फेकीत जीभ चाटू लागला. कसाय? फरडा हाय. बारशीत धरलं
कालीच्या बागेत तिघांना चावलं. लय इशारी. भ्या वाटत नाही वय उशाला ह्याला घेऊन झोपताना. छे, ह्यो हाय म्हणून आम्ही निवांत हाय. 12 महिने पाल उघडं टाकलं तरी घास नाही कुणाचा फुटका भोपळा उचलायचा. जालिम हत्यार हाय. मग मागंद करडूवाडीत रंगीचा हात धरला एका कंजार भाटानं. दिला सोडून ह्याला त्याच्या पालात. सकाळी चूल पेटवायला माणूस जित्त नव्हतं. महादेवा, प्या दुधू प्या. तुमचं बघता आले ती तुमच्या दारात. दोघं बी पाया पडून उठणार एवढ्यात राणू आलाच. मिशीला पीळ भरत तो बापूवर डाफरला. हिथं बसलायस व्हय? का कुणाच्या बाच भ्या हाय व्हय मला? तुला कोण भ्या घालतय? एक काम होतं. बोल. 4 माणसात बोलण्यासारखं हाय. मग आमच्या पालावर चल. पालाव बी नक. हिम्मत असली तर माझ्या माग य. हिम्मत हरवायला बांगड्या नाही भरल्या. चल एकनाथ तू जा, मी येतो राणूकडनं. राणू झेपावत होता. बापू गपगुमान त्याच्या पाठोपाठ निघाला होता. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. बापूच्या मनात नसता संशय भणभणत होता. हा आडमाप माणूस पेचात तर टाकणार नाही ना, अशी भीतीही त्याला वाटत होती. झांझड पडलेली, शिवार अंधाराच्या पोटात शिरायला टपलेलं. भिरभिरणारं पान खाली आलं तरी टपकन वाजायचं. राणू आंब्याच्या प्रचंड झाडाखाली थांबत म्हणाला, तू का माझ्या माग लागलायस? मजी माझ्या ध्यानात नाही आलं. लेका जातीचा नसलास तरी बाप्या तुला मी पाठचा भाव मानत होतो. मग कुठं माशी शिंकली? माझ्या दिवकीचा नाच सोड. आणि कवा धरला होता? साऱ्या वस्तीत बोंब झाल्या. अरे मला सांगतोयस ते गावातल्या इनामदाराला सांग. परवा आला होता साडी चोळी घेऊन देवकीला द्यायला. त्याचा बंदोबस्त केलाय मी. मग झालं तर. अजून कुठं काय झालंय? देवकीचा आणि तुझं लफडा हाय असं सगळीकडे उठलंय. शाणा असलास तर नाच सोड. आणि नाही सोडला तर काय करशील? मी बोलून दाखवणारा नाही, करणारा हाय. डोळ्यानं बघितलंयस का कधी? बघितलं असतं तर जित्ता राहिला असतास वय आता पावतर. दम देऊ नगस राणू, मी बी मोकळा हिंडत नाही. चाकूचं पान उडवीत बापू गरजला. राणू अरे आता पावतर मी बिन लग्नाचा राहिलो ती यल्लम्माचा जुक्ती बनायला नव्ह. फक्त दिवकीसाठी. माझं प्रेम आहे तिच्यावर. लगीन लावीन तर दिवकीशीच, नाहीतर तसाच राहीन मसण जोग्यासारखा. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. सापागत डाव टाकलास काय? राणूने लाथेनं चाकू उडवला. तसा बापू चिडला. त्यानं जीव खाऊन फाईट मारली. पोटातली कळ पचवीत राणू बापूवर धावला. दोघही एकमेकांना भारी. थोबाडातून रक्त गळेपर्यंत दोघही भांडले आणि दम देत वस्तीकडे झुकले. ठुसकी पालं अंधारात पडली होती. वाऱ्यावरती पालाफुडच्या पेटत्या चुली फरफरत होत्या. रानगड बायांची काकणं थापत्या भाकरी बरोबर किणकिणत होती. बापू ढेंगा टाकत भराट्यावर स्वतःच्या पालाजवळ आला. काशा, एकनाथ, परसू यांना हाक मारली. राम राम मालक. बसा. काय चाललंय? काय नाही. आत्ता चालू त्या वाडीतनं. माणसं गुणाची नादी. लय नंदीचं कौतुक केलं. वा बरं झालं. अरे परसू त्या इशीला बोलव र जरा. का? बोलू म्हणल्यावर बोलवावं. फाट फोडून आहे न्हाव्यावाणी. ईशा आली ती फणकारतच. 3 गाबडी जन्माला घातली तरी रग अजून 18च्या पुरीची. नाकाची चमकी सोन्याची. कपाळाखाली काजळल्यालं लबाड डोळं. आली तशी ठसक्यात म्हणली, पंचात कशाला जमल्या? तुझं लगीन लावायला समद्या वस्ती संग. बापूसाहेब वाकड्यात शिरू नका. अजून काय शिरायचं बाकी राहिलंय? टवळे 3-3दा घरी जाऊन काय सांगत्यास गा? काय मजी? माझा 1000 रुपये टाक पहिलं. पंच वस्तीचं मूर्ख ह्यांनी 1000 रुपये बुडवल्या ती माझं. सारीच टवकारली. तसा बापू म्हणाला, यशे एवढ्या नोटा कवा दिल्या होत्यास मला? 17दा येऊन झोपायचा ती फुकटचा म्हण की. शाण वाहने पैसे टाका. गावाचा पैसा आहे त्यो. गतकाळे एवढ्या खालच्या थराला गेलीस व्हय ग? मग तुम्ही डोसक्यावरती चालताय म्हणल्यावरती मी पायावरती तरी चालू का नक? लय बोललीस. काय दर आहे तुझा? मजी ह्या टिपणाला रुपये 30 देतो. ह्या तिघा संग झोपून दाव. बापूसाहेब म्या धंदा नाही काढलेला. तुझ्या मायला तुझ्या धंद्याचं बोलून वर धंदा नाही म्हणतीयास? बापून तिथलाच म्हशीचा लोडणा उचलला, फिरवून घातला. चाल चालत्यास वय भावाने. आई ग, मेली मेली. तुझ्यासारखी बाय वस्तीत काय कामाची नाही.
नवऱ्याला घेऊन चालती हो आजच्या आज. अरे नाही जाणार, पैसे टाक मंगत जाती. तिकडं जाऊन राजाचा हत्ती उरावर घे, पैसे मागत्या. लोडण्याचं 4 दणक घेऊन आरवाळबाई पळाली. हाणून मारून घेत तिनं दंगा केला. नवऱ्या पुढं कपाळ आपटलं. तसा जिंकल्याला रामू म्हणला, ऐकलंय म्या समद, आता पावतर कानावरती हात ठेवत होतो, पर आज तुझ्याच तोंडानं ऐकलं. सुकाळीच्या बाहेर हो. नवऱ्या मागे शिंदाळ की. बापूचा मार खाऊन वर नवऱ्याचा टोला म्हणल्यावर इशी गडबडली. अंगणात येऊन झिपऱ्या सोडून तिनं बोंबलायला सुरुवात केली. कपाळ दगडावरती आपटलं. भक्ताकडं गेली. मामादेवी, आईचा नाद गावल्या मी. वाट दाखीव. सारं कसा बियक झाल्या ती. मुळावरती उठल्या ती माझ्या. आहे मामादेवी वाट दाव. खणा नारळानं मी तुझी वटी भरीन. दंगा धोट नुसता. कुणाचा कुणाला मिळच नाही. पोरं बाया माणसं तमाशा बघायला जमल्याली. बापूनं रामूला पालातनं वडून काढलं. अरे किती दिस डोलीतल्या गुबडावाने तोंड लपवणार आहेस. बापूसाब, माझं चुकलं, तुझं चुकलं नाही. ही बिनयसनीची कालवाड लय दिस दावणीला बांधल्यास. शाणा असलास तर काय ठरवायचंय ते आत्ताच ठरव. तुमच्या शब्दा मोहरन हाय. हाकलून दे बायकोला. जाऊ दे वालपाटत दारूदार भीक मागत. आपोआप सुदीवर येत्या मग. रामा काय बोलला नाही. गप जाऊन पालात पडला. मनात राग उकळत होता, पण बोलायचं कुणाला. आपलंच नागडं लाज सोडून हुंदाडतय, काय करायचं मग. रामूची 3 पोरं गडबडलेली. सगळं बघून बावचाळल्याली. बापाच्या भोवतीनं बसली होती. रामू त्यांच्या उभी खेकसला. हिथं काय माझं गाडगं धरायचंय व्हय. पळा की जावं आई माग. आईला तुमच्या किती जणांचा आयसा कुणान ठाव. नानू असं बोलू नगस, थोरलं म्हणालं. तुला बी फुटले काय वाणी शिंग. आईचा काय दोष नाही, त्या बाप्याचा हाय. धोंडाच घालणार हाय त्याच्या टाळक्यात. हे उठ, उगे बुचू बुचू बोलतय. पोरं पळाली. तसा रामू उठला. गटाट्टा दारू पेला. बापूकडे आला. सगळ्या पंचांमोहर हात ववळीत म्हणला, मी बी पंचातला योग हाय. बोला, मी काय करू. बायकोला घेऊन वस्ती सोड. का? माझं काय चुकलं. तू जाणार नसलास तर तिला हकलून दे. तो माझा सवाल हाय. लका बोलतोयस तरी किती तोंडानं. बापूसाब, इशी चुकली म्हणून तिला हकलायची. मी तिचा नवरा म्हणून मलाही कायदा लावायचा. पर मी म्हणतो, माझ्या बायकोला नादी लावणाऱ्या तुमच्या या मोरक्याला काय दंड करायचा. अरे पर चुप. बापूसाब, कायदा सगळ्यांसाठी सारखा. मला डापारतोयस वय चिनपाटा. बापू मारायला धावला. तसा 2-3 अडवला. समजुतीनं रामूला त्याच्या पालाकडं पाठवलं. वडिलकीच्या नात्यानं यखनात म्हणाला, बापूसाब, घडली घटना घडून गेली. ह्याची वाच्यता करायची नाही. पंचांच्याच मांडी खाली पाणी खेळतंय म्हणल्यावर उद्या वस्ती तोंडात शान घालल. काय झालंच नाही असं समजून तोंडात खिळा ठोकायचा आणि गप्प बसायचं. पर ती इशी, आम्ही करतो तिचा बंदोबस्त. पडा तुम्ही. लय डोसक्याला वाळवी लागून देऊ नगासा. तुम्ही हाय तर वस्ती हाय. आपण पंच. आबरू झाकायची का उघडे करायची समद्यान भोर. येतो आम्ही.